नमस्कार आदरणीय पालक आणि 12वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनुप फरतोडे, हेड करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेल KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर इथून बोलतो आहे। बेसिकली मी करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेल चा प्रमुख आहे आणि KDKच्या करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेलचा प्रमुख ह्या नात्याने आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने 12वी नंतर काय वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्याला अवेलेबल असतात, त्या अभ्यासक्रमांना लागणारी अर्हता म्हणजे ज्याला आपण एलिजिबिलिटी म्हणूया, त्यानंतर कुठले कुठले कागदपत्र डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात लागत असतात, त्यानंतर शासनाच्या विविध स्कॉलरशिपच्या स्कीम्स आणि फ्रीशिपच्या स्कीम्स ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसोबतच जे विद्यार्थी ओपन किंवा ज्याला आपण जनरल कॅटेगरी म्हणतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शासनाच्या पुष्कळ साऱ्या शासनाच्या स्कॉलरशिपच्या आणि शिष्यवृत्तीच्या ज्याला आपण म्हणूया अशा स्कीम्स उपलब्ध आहेत। त्यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणे हा सुद्धा आमच्या करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेलचा एक उपक्रम असतो। त्याचप्रमाणे 12वी झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 12वी आपल्या करिअरमध्ये फार ज्याला आपण म्हणतो माइलस्टोन, मील का पत्थर ज्याला आपण म्हणतो असा असतो, तर कारण की त्यानंतर आपलं आयुष्य घडणे आणि बिघडणे हे सगळं अवलंबून असतं। मग 12वी नंतर आपल्याला वेगवेगळ्या कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि त्या अभ्यासक्रमामध्ये पुढे करिअरच्या दृष्टीने काय काय संधी आहेत आपल्याला, म्हणजे कुठे जॉब मिळू शकतो आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काय तयारी करावं लागतं, असं सविस्तर मार्गदर्शन आम्ही आमच्या ह्या सेलतर्फे दरवर्षी करत असतो। त्याचप्रमाणे आम्ही जे गरजू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, पर्टिक्युलरली खास करून ग्रामीण विभागातले ज्यांना त्या सोयी ज्या शहरातल्या विद्यार्थ्यांना मिळतात, ते मग मार्गदर्शन असो, पुस्तकं असो किंवा नोट्स असो, तर ते सुद्धा आम्ही क्रॅश कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो, जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांची इतकी फी पे करायची, कारण की तुम्हाला माहिती आहे आजकाल क्रॅश कोर्स जरी असेल किंवा बाकी ठिकाणी लाखोमध्ये फी जाते आणि प्रत्येक विद्यार्थी काही ही फी देऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही क्रॅश कोर्स कमीत कमी माफक दरामध्ये अरेंज करतो। त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना वेगवेगळे परीक्षेच्या तयारीसाठी म्हणजे JEE असो, नीट असो किंवा आपली महाराष्ट्र CET असो, जे वेगवेगळे त्यांना पुस्तकं लागतात किंवा नोट्स लागतात किंवा क्वेश्चन बँक ही सुद्धा आम्ही देतो विद्यार्थ्यांना। त्याचप्रमाणे जे काही विद्यार्थी आहे ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे परंतु आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक असेल, तर त्यांना आमच्या कॉलेजचे जे फाउंडर चेअरमन होते माजी दिवंगत श्री भाऊसाहेब मुळक यांच्या नावाने एक स्कॉलरशिपची स्कीम पण आहे, त्या स्कीम अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण देतो। म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची शासनाची स्कॉलरशिप तर मिळेलच, पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर काही अडचणी असतील आर्थिकदृष्ट्या, तर ती सुद्धा आम्ही KDK कॉलेजतर्फे आपण ह्या स्कीम अंतर्गत अशा विविध उपक्रम आम्ही करत असतो। आणि मी दरवर्षी ह्या उपक्रमाअंतर्गत म्हणजे करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेलच्या अंडर वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये मी प्रत्यक्ष तिथे मार्गदर्शन करतो, विद्यार्थ्यांना भेटी देतो। काही विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये येतात, त्यांनासुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो। यावर्षीसुद्धा आम्ही करोनामुळे तुम्हाला माहिती आहे की फिजिकली क्लासेस आपल्याला घेणं झालं नाही, तर आम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना मॉक टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत आणि अजूनही हे प्रोसेस सुरू आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्याशी जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे। कसं आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं की मी करियर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेलचा प्रमुख आहे, तर त्यामुळे माझं बऱ्याच पालकांशी आणि जे विद्यार्थी 12वीला आहेत अशा विद्यार्थ्यांशी माझं नेहमी बोलणं होतं। आता मागच्या 15-20 दिवसामध्ये जे चर्चा माझी पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी झाली, तर त्यांच्या चर्चेमधून जे मला वाटलं आणि त्यामुळे मला असं जाणवलं की आपल्याला पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी एक संवाद साधणं फार आवश्यक आहे, कारण की ह्या सगळ्या मागच्या 15-20 दिवसांमध्ये हा जो करोनाचा जो सध्या धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे जो विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकावर जो परिणाम झाला, खास करून जे विद्यार्थी 12वीला आहे, तर त्यामधलं जे चित्र मला दिसलं ते चित्र जरा मला फार निगेटिव्ह वाटलं। त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही, पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ह्या दृष्टीने फार आवश्यक आहे, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे मनोबल ज्याला म्हणतो ते थोडं खचलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं थिंकिंग जे आहे थोडं निगेटिव्ह झालेलं आहे। म्हणजे
साहजिकच आहे 2 वर्षापासून तुम्ही टांगलेले आहात. 11वी 12वी कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही. कारण की 12वीचं ते बंबार्डमेंट आपल्यावर होत राहते की अरे बाबा तू तर 12वीला आहे, तू प्रत्येकजण तू तर 12वीला आहे. कुठेही तुम्ही थोडेसे इकडे तिकडे कुठे भटकले, एखाद्या कार्यक्रमाला गेले किंवा एखाद्या लग्नाला गेले किंवा एखाद्या पिक्चर जरी बघायला गेले तरी आपले नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी किंवा त्यांचे पालक काय म्हणतात, अरे तू 12वीला आहे ना, मग इकडे कसा तिकडे कसा. त्यामुळे आपल्याला 12वीचं कुठेतरी एक ते टेन्शन असतंच आणि त्यातून हा सिनारिओ की परीक्षा झालेली आहे परंतु पुढचं काही सर्टन नाही आहे. त्याच्यामुळे मी बघितलं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक निगेटिव्ह थिंकिंग खूप जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी मला असंही बोलून दाखवलं की सर आम्ही आता यावर्षी ड्रॉपच घेणार सर, आता आम्ही यावर्षी काही परीक्षा वगैरे देणार नाही सर, आता आमची मानसिकता राहिलेली नाही आहे, आम्ही परत पुढच्या वर्षी 12वीचा अभ्यास करू, CET म्हणा, नीट म्हणा, JEE म्हणा आणि परत आम्ही 12वी करणार. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे इरिटेट आहेत. इरिटेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो चिडचिड एक वाढलेली आहे. कारण की कसं आहे की क्लिअर पिक्चर नाही आहे पुढे काय, आणि टांगणीला लागलेले आहेत. म्हणून ते म्हणतो ना आपण तलवार टांगलेली आहेत. एकदा एक्झाम झाली असती तुमची जी एंट्रन्स JEE असो CET असो, तुम्ही मोकळे झाले असतात. पुढे रिझल्ट काय येईल तो नंतरचा पार्ट असतो. परंतु आज असं झालेलं आहे की इतके दिवस झाले आणि ते कंटिन्युअसली ते हनुमानाच्या शेपटीसारखं आपलं परीक्षा पुढे 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 सरकत आहे. त्याच्यामुळे तुमचा जो चिडचिडपणा आहे तो वाढतो आहे. तर तो एक मला प्रामुख्याने जाणवला विद्यार्थ्यांशी बोलताना. तर त्याच्याबद्दलही मला थोडंसं असं वाटलं की आपण बोलायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर मला जो विद्यार्थ्यांमध्ये जाणवला आहे तो कॉन्फिडन्स लो झालेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा, की आम्ही करू शकू की नाही. कसं आहे की जेव्हा सगळं व्यवस्थित सुरू होतं, सगळा छान सगळ्यांचा टेम्पो जुळून आलेला होता, एक ज्याला आपण म्हणतो की टेम्पो अभ्यासाचा लिंक लागलेली होती आणि सडनली एकदम ब्रेक झाला. त्या ब्रेक झाल्यामुळे काय झालं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांची लिंक ब्रेक झालेली आहे. ते म्हणतात की सर आम्ही आता कितीही जरी प्रयत्न केला तरी ज्या पद्धतीनं आम्ही आधी अभ्यास करत होतो, ज्या कॉन्सन्ट्रेशननी आणि ज्या जिद्दीनी, तितकं आम्ही आता सध्या करू शकत नाही. कारण की डोक्यात कुठे ना कुठे काही ना काही विचार सुरू असतात आणि त्यामुळे सर आमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ती फार सध्या लो झालेली आहे. आम्हाला वाटत नाही सर की आम्ही पुढे काही करू शकू. इथपर्यंत काही विद्यार्थी म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स इतका कमी झालेला आहे. आणि त्यानंतर एक अनिश्चिततेचं वातावरण तयार झालेलं आहे की कधी काय होणार आहे. कारण की सारखे TV वर पेपरमध्ये कोणी सांगतो की सप्टेंबरमध्ये सेशन सुरू होईल, कोणी म्हणतो ऑक्टोबरमध्ये होईल, कधी असं पेपरमध्ये येतं की डायरेक्ट आता नोव्हेंबरमध्ये होईल, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, परीक्षा कशा होतील, काय होतील, सगळं पिक्चर धुसर आहे ज्याला आपण म्हणतो. तर त्यामुळे काय होतं आहे की विद्यार्थीसुद्धा ह्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे एक त्यांच्यामध्ये सुद्धा एक टेन्शन येतं की काय होणार आहे माझं आणि नेमकं माझ्याच वाट्याला का. अशा काही विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून मला हे जाणवलं की नेमकं सर हे आमच्याच वेळ व्हायला हवं होतं. मी 12वीला असताना पुढच्या वर्षी झालं असतं तर म्हटलं बाबा रे, पुढच्या वर्षी दुसरी बॅच असती 12वीची. हा विचार जर तू करशील तर त्यांनी पण तोच विचार केला असता. तर हे सगळं चित्र जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपल्याला अशा विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी आपल्याला निश्चितच संवाद साधला पाहिजे. आणि एक काउन्सलर म्हणून माझ्या काही तुम्हाला टिप्स आहेत. मला माहिती आहे तुम्ही म्हणाले की सर टिप्स देणं फार सोपं असतं, जिस पे बीतती है उसको मालूम पडता है. परंतु मुलांनो, माझासुद्धा मुलगा 12वीला आहे, आता 12वीला गेलेला आहे आणि जरी तो 12वीला गेलेला आहे तर त्याचंही पिक्चर पुढचं अनसर्टनच आहे. त्यालाही मी तेच सांगितलेलं आहे की जे होईल चांगल्यासाठी होईल, जे होईल आपण त्यासाठी तयार राहायला हवं. आतापासून कसं होईल काय होईल याचा जर आपण विचार करत राहिलो तर जे सुद्धा आपण सध्या करतो आहे ते सुद्धा आपण करू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझ्यातर्फे तुम्हाला काही मी एक ज्याला आपण म्हणतो टिप्स देऊ इच्छितो. त्या जर तुम्ही, आणि माझा 25 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, त्या अनुभवाला अनुसरून मी तुम्हाला सांगतो की निश्चितच तुम्ही ह्या ज्या मी तुम्हाला काही टिप्स देत आहे, काही मी तुम्हाला ज्या आता सूचना देतो आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करत नाही, हे आपली चर्चा आहे असं समजूया. आता ही फक्त वन वे चर्चा आहे कारण की तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकत नाही. पण तुम्हाला जर काही डिफिकल्टी असतील, डाऊट असतील तर नंतर तुम्ही मला विचारू शकाल. मी माझे डिटेल्स तुम्हाला देईल, माझा व्हॉट्सअप नंबर किंवा माझा ईमेल ID, माझं यूट्यूब चॅनल आहे, तिथे पण तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आपण त्याचं पुढे चर्चा करू शकतो. तर माझ्या काही सूचनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही क्षणाला आपल्याला आपलं मोरल आणि आपला कॉन्फिडन्स हा आपल्याला डाऊन होऊ देता कामा नये. स्टे पॉझिटिव्ह, जो होगा अच्छा होगा, आणि होणारच आहे. अशी परिस्थिती याआधी आली नसेल का, येऊन गेलेली असेल. आता असं आहे की आपल्या जनरेशनमध्ये, म्हणजे तुमच्या आणि माझ्या जनरेशनमध्ये फरक आहे, पण माझ्या जनरेशनमध्ये आम्ही असा कधी प्रकार बघितला नाही आहे. परंतु जेव्हा मी माझ्या वडिलांशी किंवा आजोबांशी बोलतो
तर असे प्रकार किंवा अशी परिस्थिती याच्या आधी पण होऊन गेलेली आहे. जग त्या परिस्थितीतून सावरलेलं आहे आणि नेहमीच सावरलं जात आहे, कारण की कुठली गोष्ट ही परमनंट नाही आहे. जर चांगलं जर परमनंट नव्हतं, चांगला फेज जो होता आतापर्यंत इतका जो परमनंट नव्हता, एक ब्रेक लागला, तर हाही एक असं समजूया आपण की हा एक ब्रेक आहे. ब्रेक के बाद फिर से नई सुरुवात होगी, नवीन सुरुवात करूया पॉझिटिव्ह पद्धतीने. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि तुम्ही आता सगळे मला वाटतं 18 वर्षाचे झाले आहात, म्हणजे तुम्ही आता भारताचे नागरिक झालेले आहात, मतदानाचा तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, सरकार निवडायचं आहे तुम्हाला. तर याच्यापुढे तुमच्या खऱ्या आयुष्याची परीक्षा सुरू होणार आहे. ही तर एक छोटी मोठी परीक्षा आहे, 12वी किंवा CET किंवा JEE, पण आयुष्याची जी सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे ती तर आता पुढे सुरू होणार आहे. त्यानंतर जॉब प्लेसमेंट, त्यानंतर एकदा जॉबमध्ये गेल्यानंतर तिथे कॉम्पिटिशन आहे. तर असं समजूया की जीवनाची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्या आधी आपली एक रंगीत तालीम आहे, रिहर्सल आहे. आणि त्या परीक्षेसाठी निसर्गाने म्हणा किंवा कर्मधर्मसंयोगाने म्हणा आपल्याला हा एक चान्स मिळालेला आहे की आपण त्या दृष्टीने खंबीर कसं व्हायचं, परिस्थितीला कसं सामोरं जायचं, आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या यातून शिकता येतील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहायचं, निगेटिव्ह बिलकुल विचार मनात येऊ द्यायचा नाही. असं मनात जेव्हाही निगेटिव्ह वाटतं आपल्याला, इमिजिएटली 2 मिनटं डोळे बंद करून तुमचं जे काही आराध्य दैवत असेल त्यांचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं त्यानंतर काही पॉझिटिव्ह गोष्टी ऐका. डेफिनेटली तुमचा मोरल पॉझिटिव्ह होईल. त्यानंतर असं समजूया आपण की ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे, प्रॉब्लेम नाही आहे. संधी कशी आहे की आता तुम्ही इतके दिवसापासून घरी बसून तुम्ही बघताय की आपल्यामध्ये काय उणिवा आहे, काय गोष्टीची कमतरता होती, मी कुठे कमी पडलो. तुम्हाला अभ्यास करायला जास्त वेळ मिळालेला आहे, तर तुम्ही रिव्हिजन करा. त्यानंतर जुने पेपर्स जितके तुम्हाला सॉल्व करता येईल तितके सॉल्व करा. बऱ्याचशा कॉलेजेसतर्फे, बऱ्याचशा संस्थांतर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. तुम्ही त्या परीक्षा द्या, प्रॅक्टिस करा. आणि हे सगळं करत असताना स्वतःचं इव्हॅल्युएशन करा की मी कुठे कमी पडतो आहे, माझं काय चुकतं आहे, माझ्या काय उणिवा आहे, माझ्यात काय कमी आहे, तर त्याला तुम्ही दुरुस्त करू शकता. आणि ह्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने पास होऊन जे तुमचं स्वप्न आहे, जे एक तुमचं ध्येय असेल किंवा जो गोल असेल, तो गोल तुम्हाला साध्य करण्यासाठी निश्चितच तुम्ही ह्या वेळेचा सदुपयोग करावा. असं नाही आहे की हा फालतूचा वेळ आहे, असं नाही. हा वेळ मिळाला, ही संधी तुम्हाला मिळाली ना, संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. त्यासाठी तुम्ही एक टाईमटेबल बनवा आणि त्या टाईमटेबलमध्ये स्वतःसाठी पण वेळ काढा. नुसतं मी हे म्हणत नाही की तुम्ही नुसतं 24 तास अभ्यास करा, कारण की तुम्ही ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे. रिव्हिजन आता आपल्याला महत्त्वाचे आहे आणि वारंवार प्रॅक्टिस करणे ते फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवा. जोपर्यंत तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकता. आणि त्याकरिता तुम्ही स्वतःला मेंटली फिट राहण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा थोडासा एक्झरसाईज, योगा, त्याच्यानंतर आपल्याला जर शक्य झालं तर तुम्ही काही गेम्स पण खेळू शकता आणि खेळा, नक्की खेळा. त्यानंतर फिजिकली फिट ठेवायसाठी मी जसं सांगितलं की थोडंसं तुम्ही आपलं वर्कआउट करू शकता घरच्या घरी. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल असतात, त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही एक स्वतःसाठी अर्धा तास काढा, 1 तास काढा आणि फिजिकली स्वतःला फिट ठेवा, अलर्ट ठेवा. कसं आहे, फिजिकली आणि मेंटली जर आपण फिट राहिलो तर कुठलीही परिस्थिती आपण व्यवस्थितपणे तिला सामोरं जाऊन त्याच्यावरती मात करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मला सांगणं असेल तर हे जे तुमचे गॅजेट्स ज्याला म्हणता ना तुम्ही, मोबाईल, TV, लॅपटॉप सगळं बंद करा. हां, जेव्हा फक्त गरज आहे, ऑनलाईन लेक्चर सुरू आहे किंवा ऑनलाईन एखादी एक्झाम आहे, त्यावेळेस वापर करा. कारण की तुम्ही बघताय न्यूजमध्ये करोना, पेपरमध्ये करोना, कुठेही गेलो तर त्यामुळे काय आहे, त्या कोरोनामुळे डरोना, सगळं असं वातावरण झालेलं. तर आपल्याला हे अवॉइड करायचं. आणि कसं आहे, सारखं जर कंटिन्युअसली आपल्यावर निगेटिव्ह बंबार्डमेंट होत राहिलं ना, नकारात्मक बातम्या, नकारात्मक गोष्टी जर होत राहिल्या ना, तर आपलं मनसुद्धा नकारात्मक व्हायला लागतं. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की शक्यतोवर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. कुठल्याही एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे जरी तुम्ही गेले किंवा एखाद्या सायकोलॉजिस्टचं जर तुम्ही भाषण ऐकलं तर तुम्हाला ते सांगतील की सध्या परिस्थितीत तुम्ही बातम्या, त्यानंतर पेपर, हां थोडक्यात जगात काय सुरू आहे याच्यासाठी 5-1 मिनिटं ओव्हरलुक केलं ठीक आहे, परंतु नुसतं तेच ते तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त नकारात्मक विचार अजून आपल्या डोक्यात यायला लागतात. तर त्यामुळे तुम्ही हे सगळं अवॉइड करा. म्युझिक ऐका, लाईट म्युझिक ऐका. त्यानंतर जे काही स्पिरिच्युअल गुरुज असतात, सद्गुरू आहेत,
बाकी बरेच लोक आहेत, त्यांचे तुम्ही यूट्यूबवर खूप सारे छान छान अवेलेबल आहेत त्यांचे लेक्चर्स, ते तुम्ही ऐका, त्यांनीसुद्धा खूप फायदा होतो. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या, अशा पद्धतीने जर तुम्ही आपलं स्वतःचं टाईम टेबल बनवलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वागला, तर मला नाही वाटत की ह्या सगळ्या वातावरणाचा आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा तुमच्यावर काही निगेटिव्ह परिणाम होईल. उलट तुम्ही याच्यामधून चांगलं घेऊन आपल्याला पुढे जायचं. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बरेचदा पहा, आपण हिवाळ्यात कधी सकाळी जेव्हा प्रवासाला निघतो, समजा गाडीने जातो आहे आपण, समोर आपल्याला दिसतं की खूप सारं धुकं असतं, काही दिसत नाही, पुढचं पिक्चर क्लिअर नसतं. आपण काय करतो अशा वेळेस? आपण गाडी थांबवतो, आपण धुकं क्लिअर व्हायची वाट बघतो आणि जसं धुकं क्लिअर झालं आपण पुढे निघतो. धुकं आहे म्हणून आपण वापस जातो का, परत जातो का, रस्ता बदलवतो का? आपण नाही. मग ही असं समजायचं की हा एक असाच पद्धतीची अशी सिच्युएशन आहे आणि निश्चितच ही सिच्युएशनसुद्धा क्लिअर होईल. आपण सगळेच लोक त्या पद्धतीने प्रयत्न करताय. लवकरात लवकर लस पण येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परत सगळं जग पूर्वीसारखं होईल. थोडासा वेळ लागेल, त्यामुळे तुमचं थोडंसं पेशन्स तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सगळ्या ह्या काळज्या घेतल्या तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही, हा माझा कॉन्फिडन्स आहे. आणि हाच कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःमध्ये पण डेव्हलप करायचा आहे. याच वेळेस मला जे पालक आहेत, खास करून ज्यांचे मुलं मुली 12वीला आहेत, अशा पालकांशी पण मला थोडंसं बोलायचं आहे. मी सुद्धा एक पालक आहे आणि मी ती परिस्थिती समजू शकतो की कुठल्या परिस्थितीत सध्या पालक आहेत. कारण की पालकसुद्धा विद्यार्थ्यांसोबत ते पण सिच्युएशनमध्ये अडकलेले आहेत. कारण की 12वीचं वर्ष फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे आईवडीलसुद्धा जातीने लक्ष घालतात मुलांच्या अभ्यासाकडे आणि त्यासाठी ते स्वतः पण सॅक्रिफाईस करतात. आता आम्ही बघतो, घरचा टी व्ही बंद करतो आपण मुलांसाठी, आपण सुद्धा मनोरंजन आणि हे जायचं कुठं अवॉइड करतो, हे करतो. त्यामुळे ते सुद्धा इक्वली हे आहेत, परंतु ते तुम्हाला दाखवत नाही. त्यामुळे माझा पालकांना हेच आहे की पालकांनीसुद्धा पॉझिटिव्ह राहायचं, स्वतः पण पॉझिटिव्ह राहायचं आणि मुलांना पण सारखं त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांना पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. त्यांचं मोरल, त्यांचा कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठी त्यांच्याशी तुम्हाला वरचेवर संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांच्याशी बोला, त्यांना एकटं सोडू नका. वरचेवर कंटिन्युअसली तुम्हाला असं जाणवतं कुठेतरी की मुलगा किंवा मुलगी थोडं कुठेतरी आपल्याला असं निगेटिव्ह वाटतो आहे की कुठेतरी थोडंसं एकटेपणा जाणवतो आहे, तर तुम्ही इमिजिएटली त्यांच्याशी बोला आणि त्यांना मन मोकळं करायला सांगा. आणि त्यांना सांगा की बाबा रे, तू तुझ्या परीने प्रयत्न केलेले आहेत, तू तुझ्या परीने प्रयत्न करतो आहे, तुझा जे काही रिझल्ट असेल आम्ही तुझ्यासोबत आहोत. हा एक जर तुम्ही कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण केला तर त्यांना फार मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसमोर कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, कोरोनामुळे जो आता बऱ्याच ठिकाणी पगाराचे प्रॉब्लेम झालेले आहेत, अनएम्प्लॉयमेंट झालेलं आहे, काही ठिकाणी सॅलरी रेग्युलर होत नाही आहे, खर्च कसे हे करायचे, अशा गोष्टी जर तुम्ही विद्यार्थ्यांसमोर केल्या तर त्याचासुद्धा विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. म्हणून माझी एक रिक्वेस्ट सर्व पालकांना अशी राहील की शक्यतोवर ज्या गोष्टींमधून निगेटिव्ह, जसं तुमचं फ्रस्ट्रेशन असेल, असं असू शकतं. कारण की एक पालक म्हणून काय प्रॉब्लेम आहेत हे मला माहिती आहे. सध्या परिस्थितीमुळे जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आलेले आहेत आणि शेवटी एक पालक म्हणून ही सगळी जबाबदारी आपलीच राहणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना शिकवायची आणि पाल्याला पुढे हे करायची. परंतु त्या बाबतीत ज्याही निगेटिव्ह आहे, पत्नीशी बोला, खाजगीच बोला, परंतु शक्यतोवर विद्यार्थ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढणार नाही. त्यांना मोटिवेट करा आणि त्यांना सरळ सांगायचं की त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा शक्य झाल्यास रेग्युलर योगा करा, प्राणायाम करा, एक्सरसाइज करा. आणि त्यांना पण तुम्ही मोटिवेट करा की काय सारखं तू घरात बसलो आहे, थोडा वेळ बाहेर जाऊ नये म्हणजे पूर्ण काळजी घेऊन, कोरोनाच्या संदर्भात जी आपल्याला काळजी घ्यायची आहे ते घेऊन जवळपास थोडंसं फ्री गार्डन असेल जवळपास, तिथेसुद्धा फिरू शकतो. तुम्ही पण त्यांना काही एक्सरसाइज करून घेऊ शकता, योगा करा, प्राणायाम करा आणि कंटिन्युअसली त्यांना मोटिवेट करा. आणि त्यांना खेळासाठी पण प्रवृत्त करा, पण मोबाईल गेम नाही, फिजिकल गेम, ज्याच्यामुळे तो मेंटली आणि फिजिकली फिट राहू शकेल. आणि त्यांना रेग्युलर वेळ अभ्यास करायसाठी एक टाईमटेबल तुम्ही त्यांना आखून द्या, ज्या टाईमटेबलमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं मनोरंजन पण ठेवा, थोडासा खेळाचा पण वेळ ठेवा, थोडासा जनरल डिस्कशन, एक ग्रुप सगळे मिळून फॅमिलीचे सगळे मेंबर एकत्र बसलेले आहेत, डिस्कस करताय, असं पण तुम्ही म्हणजे खेळीमेळीचं वातावरण तुम्ही घरात ठेवायचा प्रयत्न करा. आणि असं जर सगळं आपण काळजी घेतली तर मला नाही वाटत की विद्यार्थ्यांचा जो मोराल आहे किंवा त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो लो होईल, त्यांची पॉझिटिव्हिटी टिकून राहील. आणि
ही जी वेळ आपल्या हा जो संधी मिळालेली आहे, हा जो गॅप मिळालेली आहे, गॅपचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि त्यांना तुम्ही नेहमी कॉन्फिडंट राहा. त्यांना सांगा की काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आपल्या परीने प्रयत्न करा, जो काही रिझल्ट येईल तो रिझल्ट आम्हाला मान्य राहील आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. कारण की जगात सगळेच विद्यार्थी काही एकसारखे नसतात आणि सगळ्यांचे स्वप्न काही साधं जे ध्येय असतं किंवा जे एक माझं ड्रीम गोल ज्याला म्हणतो आपण, सगळेच काही सचिन तेंडुलकर बनू शकत नाही. प्रत्येकाला जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं असतं. तुम्हीसुद्धा आपणही त्या परिस्थितीतून गेलेलो आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे. आणि दुसरा राहिला भाग, आता हा दोघांसाठी आहे, पालकांसाठी पण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे. तो आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज राहणार आहे. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की काही विद्यार्थ्यांनी मला म्हटलं की सर आम्ही ड्रॉप घेऊ यावर्षी, कारण की सर हे काय नेहमी अभ्यास करतो, मग परत एक्झामची डेट येते, आम्ही परत लिंक लागते, परत पोस्टपोन होतं आहे, परत अभ्यासाला लागतो आहे, परत पोस्टपोन होत आहे सर, त्याच्यामुळे आमचं कॉन्सन्ट्रेशन आणि आता आम्ही त्या फिजिकली अँड मेंटली वी आर नॉट फिट, आम्ही परीक्षा देऊ शकणार नाही सर. असं जर तुम्ही डोक्यात एकदा ठरवलं की मी हे करणारच नाही किंवा मी हे करू शकणारच नाही, तर त्याला कुणी काही करू शकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सध्या परिस्थितीत एक वर्ष महत्त्वाचं राहणार आहे. 1 वर्ष ड्रॉप तुम्ही घेतला, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही 12वीला बसाल, महाराष्ट्रात साधारणतः 12 लाख ते 13 लाख विद्यार्थी दरवर्षी 12वीच्या परीक्षेला बसतात. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन किती लोकांसोबत वाढली, 12 ते 13 लाख विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिटर झाले पुढच्या वर्षी. आणि ह्या वर्षभरात येणाऱ्या ज्या संधी होत्या 4 वर्षांतर किंवा 3 वर्षांतर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, त्या संधी तुमच्या हातातून निघून गेलेल्या आहे. आणि सध्या तसंही वातावरण असं आहे की रोजगाराच्या संधी फार कमी आहेत, कमी संधी राहील. अर्थात हा सिनारिओ काही वर्षांतर चेंज होईल, जसजसं वातावरण निवळत जाईल, जसजसं कोरोनावर आपण मात करू, लस आली एकदा की सगळं वातावरण परत पूर्वीसारखं होईल, परत सगळे रोजगार आणि डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होत राहील. त्यामुळे तुम्ही बिलकुल ड्रॉप घेण्याचा विचार मनातून काढून टाका. येणाऱ्या काळामध्ये भरपूर आपल्याला अपॉर्च्युनिटी राहणार आहे, संधी राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे की चायनामध्ये जे प्रकार झाले आहे त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या तिथून निघून भारतात यायला तयार आहेत आणि मोस्टली ज्या कंपन्या आहेत त्या सॉफ्टवेअर रिलेटेड आहे, हार्डवेअर रिलेटेड आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर ह्या क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा भरपूर आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, भरपूर साऱ्या संधी मिळणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने बिलकुल फोकस करायचं आहे स्वतःला. त्यानंतर मागे मोदीजी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी व्होकल फॉर लोकल हा एक जो मेसेज दिला आहे, त्यामुळे इंडिजिनियस म्हणजे भारतात उत्पादन करायचं, सगळ्या गोष्टीचं भारतातच सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या आणि स्वदेशी ज्याला आपण एक म्हणू शकतो, तर त्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी त्यांनी जे पॅकेजेस जाहीर केले आहेत त्याच्यामुळे छोट्या छोट्या उद्योगधंद्याला सुरू करायला सुद्धा आपल्याला कमीत कमी व्याजावर फायनान्स मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी डिमांड आहे ती 100% राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या नकारात्मकतेला दूर ठेवा, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि तुमचं जे ध्येय आहे, स्वप्न आहे, ते स्वप्न तुम्ही सत्यात उतरवा. त्यासाठी माझ्यातर्फे KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि तुम्हाला जर काही याच्या पुढे जर तुम्हाला माझ्याशी काही संवाद साधायचा असेल, काही बोलायचं असेल, तर माझा नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता. माझा नंबर आहे 9860817501 किंवा माझा मेल ID आहे fartodeanup1710@gmail.com. याच्यावरती मला तुम्ही तुमचं जी काही क्वेरी असेल किंवा तुमची काही डिफिकल्टी असेल ते तुम्ही मला मेल करू शकता. आणि मला निश्चितच वाटतं आहे की मी जे आज तुमच्याशी संवाद साधला त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही मार्गदर्शन माझ्यातर्फे लागत असेल तर त्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं येणारं पूर्ण आयुष्य पुढचं सुखमय आणि तुमचं सगळे स्वप्न साकार करणारं जावो, ही सदिच्छा. धन्यवाद.